9 मध्ये बिल पास न झाल्यानं जी खडाजंगी आता संपूर्ण देशभरात सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली। मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झालं त्यानंतर पंतप्रधान मोदींची ही प्रतिक्रिया। महिला आरक्षणामध्ये अडथळा निर्माण करून पाप करणाऱ्यांना शिक्षा मिळेल, मोदींची टीका। महिला आरक्षणाला रोखण्यासाठी खोट्याचा आधार घेतला, विधेयकाला विरोध करणारे देशाचे गुन्हेगार, मोदींची ही टीका। घराणेशाही पक्षांना नारी शक्तीची भीती, विरोधकांना महिला पुढे जाण्याची भीती वाटते, मोदींची प्रतिक्रिया। काल संसदेत लोकशाहीचा विजय झाला। सत्तेत राहण्यासाठी निवडणुकीदरम्यान सरकारनं षडयंत्र रचलेलं। महिला विधेयकावरून काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवरती हा आरोप। महिला आरक्षणाच्या आडून खेळ खेळू नका, प्रियंका गांधी यांची ही टीका। आम्ही महिला आरक्षण विरोधी नाही, मात्र याचा मार्ग अयोग्य, मल्लिकार्जुन खरगे यांचं प्रत्युत्तर। मतदारसंघ पुनर्रचनेसोबतच महिला आरक्षणाचं विधेयक मांडून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न, खरगेंची ही टीका समोर। 543 जागांमध्ये महिलांना आरक्षण देण्याची देखील मागणी। महिला आरक्षणाच्या नावाखाली आता भोंदू विधेयक लोकसभेमध्ये आणलं। 543 जागा वाढवून 850 करण्याचा मूळ उद्देश होता, संजय राऊत यांची ही टीका। संविधानाच्या विरोधात जाणाऱ्याला विरोध करायचा ही काँग्रेसची भूमिका। भाजपच्या पापांचा अंत सुरू झालाय म्हणून काल जल्लोष केला। महिला विधेयकावरून नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका। मतदारसंघ पुनर्रचना बिल लोकसभेमध्ये नामंजूर। विरोधकांविरोधात सत्ताधाऱ्यांचं देशव्यापी आंदोलन। भाजपसह शिंदेच्या शिवसेनेकडून निषेध देखील व्यक्त करण्यात आला। डिलिमिटेशनमुळे आता अन्याय होणार हे दक्षिणेतील जागृत पक्षांनी ओळखलंय। टीडीपी पक्षाकडून राजकीय स्वार्थासाठी आंध्र प्रदेशच्या जनतेसोबत धोका, रोहित पवारांची टीका। व्हीएसआर सोबतच या संबंधामुळे दबावातून टीडीपीने बिलाच्या बाजूने मतदान केलं, रोहित पवार यांचा हा दावा। देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवतील। देशाची जनता काँग्रेसला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। महिला आरक्षण विधेयकावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची काँग्रेसवरती टीका। पुढे बातम्या मोठ्या राजकीय। सुनेत्रा पवारांची चौथ्या दिवशी शपथ घेण्याची इच्छा नव्हती। सुनेत्रा पवारांवर शपथ घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला, रोहित पवारांचा आरोप। पक्षातील आमदारांसाठी सुनेत्रा पवारांनी शपथ केली। अजितदादा 2029ला नक्कीच मुख्यमंत्री झाले असते, रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया समोर। अजित पवार असते तर विलिनीकरण झालं असं युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवारांचं वक्तव्य। तर दुर्दैवानं विलिनीकरण झालेलं नाही, विलिनीकरणाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, शर्मिला पवार यांची ही प्रतिक्रिया समोर। राजकारणामध्ये जास्त टेन्शनमुळे केस पांढरे झाले। सुषमा अंधारेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची मिश्किल टिप्पणी। पांढऱ्या केसाची शपथ दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया समोर। महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। धर्मांतरणाचे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका। नाशिक, परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणात पोलिसांना फ्री हँडचे निर्देश, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत। नीलम गोरे, शीतल म्हात्रे, शायना एनसी, अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरी यांचं नाव सध्या चर्चेत असल्याची माहिती। विधान परिषदेमध्ये सूरज चव्हाणांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही। अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांची देखील नावं चर्चेत असल्याची माहिती। एकनाथ शिंदे पंजाबमधील सर्व विधानसभेच्या जागा लढवणार। शिंदे 117 विधानसभेच्या जागांवरती उमेदवार देतील। 2027 मध्ये स्वतः पंजाबमध्ये प्रचाराला जाणार। पंजाबचे शिवसेना अध्यक्ष हरीश सेंगल यांच्या नेतृत्वामध्ये चर्चा। निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शिवसेना भवन परिसरात दुबेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। दुबेंनी आदित्य ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्यही केलं। संविधानाच्या अनुषंगानं विधेयक मांडलं गेलं। विरोधकांची महिलांविरोधात भावना स्पष्ट झाल्या। महिला आरक्षण विधेयकावर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं वक्तव्य। सामान्य घरातून येणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार होता, रितू तावडे यांची प्रतिक्रिया समोर। सध्या सुरू असलेल्या सर्व गुन्हेगारी कारवायाही बघूयात। परतवाडा प्रकरणामध्ये लवगुरूची एंट्री। लवगुरूकडून आरोपी अयानला खास स्टेप्स, आप वही हो ना असं म्हणत मुलींना जाळ्यात ओढायचा। पोलिसांकडून लवगुरूचा शोध सुरू। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी द कॅफे रॉयल पोलिसांच्या रडारवरती। पैसे देऊन कॅफेमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचा संशय। आरोपी अयानला घेऊन पोलिसांचा कॅफेत तपास। कॅफे चालकाची देखील कसून चौकशी। अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी एक लवगुरू आरोपीला टिप्स द्यायचा। विशिष्ट पद्धतीने चॅटिंग करून आरोपी मुलींना बोलवायचा आणि भाग पाडायचा। आरोपीला टिप्स देणाऱ्या लवगुरूचा पोलिसांनी शोध घेतला। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याचा समावेश। धार्मिक भावना दुखावल्याचं देखील कलम लागू। नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये निदा खानचं मेडिकल सर्टिफिकेट समोर। गर्भवती असल्याचा उल्लेख। 13 एप्रिलला मुंबईमधल्या डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेतल्याची माहिती। फरार निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी होणार सुनावणी। गरोदरपणाचं कारण देत निदा खाननं केलाय अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपी तौसिफ आता इगतपुरीचा असल्याची माहिती। तौसिफ इगतपुरीमधील रिसॉर्टवरती पीडितेला आणायचा, सूत्रांची माहिती। हॉटेल आणि लॉज रडारवरती असून लवकरच चौकशी देखील होणार असल्याची माहिती।
नाशिक धर्मांतरण प्रकरणामध्ये एटीएसची एंट्री, रजा मेमन आणि शफी शेखची 3 तासांपासून कसून चौकशी. प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचा देखील संशय असल्याची माहिती. मुंडवा जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला पावधन पोलिसांच्या प्रकरणात जामीन मंजूर. पुणे पोलिसांच्या प्रकरणामध्ये मात्र शीतल तेजवानी अटकेत राहू शकते अशी शक्यता.